आदिराज मीडिया प्रस्तुत गुन्हेगारीवर आधारित क्राइम स्पॉट या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। चरस अंमली पदार्थ विक्री करणारे रॅकेट ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून जेरबंद। 18,90,000 रुपये किमतीचा 1 किलो 890 ग्रॅम वजनाचा चरस अंमली पदार्थ जप्त। 3 आरोपींना अटक। भिवंडी टेमघर येथे एक इसम चरस हा अंमली पदार्थ विक्रीकरिता पाईपलाईन रोड लगत येणार असल्याबाबत खंडणी विरोधी पथकास गुप्त बातमी प्राप्त झाली होती। खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचला असता यातील आरोपी अनिल कुमार श्रीमुखलाल प्रजापती वय 42 वर्षे, धंदा मेकॅनिक, राहणार सचिन शेटचा, रूम नंबर 3, रामूनगर, पाईपलाईन रोड, भिवंडी, जिल्हा ठाणे, मूळ राहणार गाव दुसोती, पोस्ट सैदाबाद, तहसील हंडिया, जिल्हा प्रयागराज, राज्य उत्तर प्रदेश या 17,20,000 रुपये किमतीचा 1 किलो 720 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थासह ताब्यात घेण्यात आलाय। गुन्ह्यातील आरोपी अनिल कुमार श्रीमुखलाल प्रजापती यास चरस हा अंमली पदार्थ विक्री करणारा इसम अर्जुन कुमार जोखुलाल प्रजापती वय 38 वर्षे, राहणार गाव बिरगापूर, पोस्ट हनुमानगंज, तहसील फुलपूर, जिल्हा प्रयागराज, राज्य उत्तर प्रदेश यास प्रयागराज उत्तर प्रदेश येथे तपास पथक पाठवून त्याला ताब्यात घेऊन दिनांक 20 जून 2024 रोजी अटक करण्यात आली आहे। गुन्ह्यातील आरोपी अर्जुन कुमार जोखुलाल प्रजापती याने चरस हा अंमली पदार्थ विक्री केलेला इसम श्यामबाबू प्रल्हाद सरोज वय वर्ष 51, धंदा रिक्षा चालक, राहणार E135C3 सेक्टर 8 नेरूळ नवी मुंबई, मूळ राहणार गाव बेलहा सिंगमू, तहसील हंडिया, जिल्हा प्रयागराज, राज्य उत्तर प्रदेश यास नेरूळ नवी मुंबई येथे तपास पथक पाठवून त्याला 21 जून 2024 रोजी अटक करण्यात आली आहे। यातील आरोपी श्यामबाबू प्रल्हाद सरोज याची दिनांक 24 जून 2024 रोजी घर झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये 1,70,000 किमतीचा 170 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। गुन्ह्यात खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी एकूण 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 18,90,000 रुपये किमतीचा 1 किलो 890 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। या गुन्ह्याचा पुढील तपास सहपोलीस निरीक्षक सुनील तारमळे, खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर करीत आहेत। या गुन्ह्यातील अटक केलेला मुख्य आरोपी अर्जुन कुमार जोखुलाल प्रजापती याच्या विरुद्ध उत्तर प्रदेशमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत। ही कारवाई ठाणे शहर आयुक्त आशुतोष डुमरे, डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सहायुक्त, पोलीस अप्पर आयुक्त ठाणे शहर आयुक्त आशुतोष डुमरे, डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सहायुक्त, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा ठाणे, राजकुमार डोंगरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध 2, गुन्हे शाखा, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष कृती दल ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक ठाणे, महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, सहपोलीस निरीक्षक भूषण कापडनीस, सहपोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहपोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, सहपोलीस उपनिरीक्षक कल्याण ढोकणे, पोलीस हवालदार आशिष ठाकूर, पोलीस हवालदार संजय राठोड, पोलीस हवालदार सचिन शिंपी, पोलीस हवालदार गणेश गुरसाळी, पोलीस हवालदार संदीप भोसले, पोलीस हवालदार योगीराज कानडे, महिला पोलीस हवालदार शीतल पावसकर, चालक पोलीस नाईक भगवान हिवरे, पोलीस शिपाई तानाजी पाटील, पोलीस शिपाई अरविंद शेजवळ, महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले, पोलीस हवालदार निलेश जाधव, पोलीस शिपाई ढाकणे शार्दूल यांनी केली आहे। क्राइम स्पॉटसाठी शरद शिंदेसह करिश्मा मयेकर, आदिराज मीडिया ठाणे।